पुराने नांदेड़ शहर की ओर से परभनी मामले का निषेध किया गया। सोमवार 16 दिसंबर को नांदेड़ बंद के दौरान प्रीतम जोंधले के नेतृत्व में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा चौफाला परिसर से पुराना मोंढा टावर तक सैकड़ों युवाओं ने मोर्चा निकाला। इतवारा, संगसेन नगर, चौफाला, लुम्बिनी नगर, मंडई, पंचशील नगर, सिद्धार्थ नगर, मिलिंद नगर, गाड़ीपुरा, नावघाट, गौतम नगर आदि सहित अन्य इलाकों से युवा मोर्चा में सैकड़ों की संख्या में शामिल हुए थे। सोमनाथ सूर्यवंशी की मौत को लेकर युवाओं ने शासन प्रशासन के खिलाफ अपना आक्रोश व्यक्त किया। पुराने नांदेड़ में चौफाला, जूनागंज, बरकी चौक, हबीब टॉकीज से लेकर पुराना मोंढा टावर तक सभी व्यापारियों ने अपने प्रतिष्ठान बंद रखकर नांदेड़ बंद को पूरा समर्थन दिया। इसके साथ ही विभिन्न सामाजिक संगठनों ने भी इस बंद को अपना समर्थन दिया। मोंढा टावर से होते हुए इतवारा पुलिस स्टेशन पहुंचकर मोर्चा का रूपांतरण द्वार सभा में हुआ। सामाजिक कार्यकर्ता प्रीतम जोंधले, कॉमरेड गणेश शिंगे, सुरेश हाटकर, शिवाजी शेलके आदि सहित अन्य युवाओं ने उपस्थित जन समुदाय को संबोधित किया। मृतक सोमनाथ सूर्यवंशी को भावभीनी श्रद्धांजलि अर्पित की गई। उसके बाद उप विभागीय पुलिस अधिकारी सुशील कुमार नायक को अपनी मांगों का ज्ञापन सौंपा गया। इस समय इतवारा पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक रंजीत भोईटे सहित पुलिस विभाग के अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित थे। मोर्चा और बंद के दौरान शांति कानून व्यवस्था बनाए रखने में पुलिस ने पूरा सहयोग दिया। दौरान परभनी के जिला प्रशासन और परिक्षेत्र के उप महानिरीक्षक की गलतियों का खामियाजा आम्बेडकरी अनुयायी और जनता को भुगतना पड़ा। इसकी कड़ी निंदा करते हुए इस मामले के दोषियों के खिलाफ कार्रवाई करने और सूर्यवंशी परिवार को आर्थिक मदद देने की मांग कॉमरेड गणेश शिंगे, सुरेश हाटकर और प्रीतम जोंधले ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से की है। परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरामध्ये भारतीय राज्यघटनेची प्रतिकृती, संविधानाची प्रतिकृती त्या ठिकाणी लावण्यात आलेली होती। त्या प्रतिकृतीचा विटंबनेचा प्रकार परभणी शहरातील पवार नावाच्या व्यक्तीने त्या ठिकाणी करून आणला। त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र भावना उमटल्या। परिणामी परभणी शहरामध्ये मोर्चा आंदोलन, निदर्शने, धरणे करण्यात आले। प्रसंगी त्या ठिकाणी त्या मोर्चाला गालबोट लागलं आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बळाचा वापर करून लाठीचार्ज करण्यात आला। त्या लाठीचार्ज मध्ये आंबेडकरी समाजातील अनेक तरुण, तरुणी, महिला, पुरुष मोठ्या प्रमाणात जखमी झालेत। त्यापैकी एक ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी हा वड्र समाजाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी शहीद झाला। त्याच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये आम्ही जुन्या नांदेड शहरातील सर्व व्यापारी पेठ बंद करण्यात आले। या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांनी बंद पुकारून बंदला सहकार्य केल्याबद्दल मी व प्रीतम जोंधले यांच्या वतीनं त्या सर्व व्यापारी बंधूंचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। तसेच आजचा मोर्चा या ठिकाणी शांततेने पार पडला आणि या ठिकाणी आवाहन करतो, भविष्यामध्ये आंबेडकरी समाजावर किंवा बाबासाहेबांच्या किंवा संविधानाच्या प्रति इतर समाजाकडून होणाऱ्या घटनांच्या निषेधार्थ जुना नांदेड शहरातील सर्व समाज बांधव प्रीतम जोंधले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व एकत्र येऊन या गोष्टीचा प्रतिकार करणार आहोत। आज एक संविधान प्रेमी, संविधान रक्षक सूर्यवंशी जो LLB ला शिकत असणारा विद्यार्थी आज त्याच्यावर पोलीस अत्याचार आणि प्रशासन, जे परभणी प्रशासन आहे त्यांनी जे अत्याचार केला, त्या अत्याचारामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। याला कारण पूर्ण महाराष्ट्र शासन आहे। कालच एकाने मंत्रिमंडळाचा त्यांचा विस्तार झाला, त्याला मंत्रिमंडळाच्या विस्ताराला एका पण त्या मंत्र्याला आणखीन या गांभीर्याची दखल घेता आली नाही। खूप मोठी शोकांतिका आहे आणि आज ही जी घडलेली घटना आहे त्याला तर शासन, आम्हाला माहित नाही शासन याच्यावर काय आणखीन परिणाम करेल, पण आम्ही एवढं म्हणतो की त्याचं पुनर्वसन व्हायला पाहिजे, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे आणि जे काय परभणीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत युवकांवर ते पूर्ण गुन्हे मागे घ्यायला पाहिजे। आणि मी सर्वांना, आमच्या नांदेडकरांना पण एवढीच विनंती करतो, जुन्या नांदेडच्या आमचे गणेशदादा शिंगे असतील, प्रीतमभैया जोंधळे असतील, प्रीतम सदाशिव जोंधळे असतील, कुणाल भाऊ असेल आणि सर्वच आमचे मित्रपरिवार बजरंग जोंधळे असतील, ते सर्वांना मी आमच्या सर्व मित्रपरिवाराला विनंती करतो की जुन्या नांदेडमध्ये जे काय युवक रस्त्यावर उतरलेले आहेत त्या सर्वांना आपल्याला सांभाळायचं आहे आणि जे काही युवक आज आपल्या रस्त्यावर आहेत त्यांना आपण शांततेनं
घरला त्यांच्या निवासस्थानी आपण त्यांना पाठवायचं आहे. मी सर्व जुन्या नांदेडच्या सर्व भीमसैनिकांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या बंदला मोठमोठा प्रतिसाद देऊन या बंदला, या श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित राहिले. इतवारा येथे पूर्ण प्रतिष्ठाने बंद होती, त्याच्यात चर्मकार समाजाने पण पाठिंबा दिला आणि पूर्ण असोसिएशन, जसं सराफा असोसिएशन असेल, कपडा असोसिएशन असेल, यांना पण पाठिंबा दिला. आणि आज भारतीय असलेल्याचा ते, कारण संविधानाला गालबोट लागल्यामुळं आम्ही भारतीय आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी बंद पुकारलं आणि त्यांनी बंद ठेवलं. यासाठी आम्ही त्यांनी दाखवून दिलं की बाबा आम्ही संविधानिक आहोत. आणि दुसरं आहे असं की आमची एक मागणी अशी होती की आयजी आणि कलेक्टर, नांदेड परिक्षेत्रातले आयजी यांच्यावर मनुष्य दोषाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण त्यांनी जर तो व्यक्ती हा मनोरुग्ण आहे असा न म्हणला असतं तर तिथं तोडफोड किंवा काही झाली नसती, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळेच कलेक्टर साहेबांच्या डेस्कवर असलेल्या सगळे कागद हे तिथल्या लोकांनी फेकलं. का की तुम्ही मनोरुग्ण का म्हणलात, त्या व्यक्तीला मनोरुग्ण का म्हणलात असं म्हणल्यामुळे तिथं त्यांनी कलेक्टरच्या समोर सगळे कागद फेकले. हे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. त्यामुळे आमची मागणी आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचं लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं यासाठी आम्ही सर्व समाज बांधव हे आम्ही एकत्र येऊन त्यांना काय मदत होत असेल ते करणार आहोत. आज आम्ही त्यांच्यासाठी बैठक ठेवणार आणि त्याच्यासाठी त्यांना काय मदत होईल ते करणार.